परिक्रमा झाल्यानंतर तुम्हाला आपल्यात काही बदल झाला असं वाटतं? परिक्रमा हे जे आपण उचलतो, आज आज मी माझी जी एनर्जी आहे ती एनर्जी आणि ज्या दिवशी मी परिक्रमा उचलतो त्या दिवशीची एनर्जी, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता सुरुवातीला एक आपण विचारलं ओंकारेश्वरचा प्रकार. ओंकारेश्वरला मैयाचं पात्र जे आहे त्या पात्राची खोली आजही सायंटिफिकली फाइंड आउट होऊ शकलेली नाही. कारण नर्मदेच्या जो म्हणजे या तटावरून त्या तटावर जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलाला कुठे खांब नाहीत. का खांब नाहीत? जिओलॉजिकली त्याची डेप्थ कोणी फाइंड आउट करू शकलेली नाही. म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट वापरून बघितले पण झुला पूल आहेत तिथे. तिथे दुसरी गोष्ट, तिथे एक संगम आहे, मैया, नर्मदा मैया आणि कावेरी मैया या दोघांचा संगम आहे. तिसरं ज्योतिर्लिंग तिथे आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रित झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात आणि त्याच्यात आपण मिसळतो त्यावेळी जी एनर्जी आपल्याला मिळते ना, ती आपण जे चालतो 10-12 किलोमीटर 25 किलोमीटर काय जे चालतो ते आपण चालत नाही. मी म्हणतो मी चाललो 25 किलोमीटर, तर 25 किलोमीटर मी चालत नाही. मला मैया एकदा तर आम्ही 39 किलोमीटर चाललेलो आहोत. 38-39 किलोमीटर चालावंच लागतं. आणि त्याविषयी चालतो ते आपण अरे आज 39 किलोमीटर चाललो, काय चाललो 41 किलोमीटर. मैयाने उचलून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवलंय आम्हाला, काही जाणवत नाही. तिथे जाऊन बसलो की सगळं एक स्नान केलं की सगळं श्रम निघून गेले, काही नाही. हे जे आहे ही एनर्जी मैयाने दिलेली असते. आता ह्याची जाणीव कधी होते? ज्यावेळी आपण परिक्रमा पूर्ण करतो आणि जल वाहून ज्यावेळी आपण ओंकारेश्वर ममलेश्वरला येतो किंवा ममलेश्वरला पण जल वाहून ज्यावेळी बाहेर येतो त्यावेळी आपल्यात जो झालेला बदल असतो तो जाता अनुभवायचा आहे. तो अनुभव म्हणजेच मैयाची किमया. परत आपल्याला ती माणसात आणून सोडते. ती जी एनर्जी आहे ती परत माझी एनर्जी मला मिळते. मध्ये जी 2-3 महिने 4 महिने 6 महिने 3 वर्ष जी काही एनर्जी होती माझ्याकडे ती सगळी मैयाने दिलेली एनर्जी. कारण एवढं आम्ही साधं बाजारात 1 किलोमीटर जाऊन भाजी आणायचं म्हटलं तर आम्हाला त्रास होतो. बरं अरे आज गाडी घेऊन नाही जात. पण त्यावेळी ज्यावेळी आम्ही परिक्रमा चालतो 20-25 किलोमीटर आम्ही चालतो का नाही चालत, आम्हाला मैया चालवून देते. अक्षरशः पुलासारखं उचलून नेऊन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ठेवते. मध्ये जे लोक भेटतात त्यांचं आमचं मैयाच आहेत त्या सगळ्या मधल्या लोकांच्या. त्यामुळे तो एक अनुभव हा वैयक्तिक अनुभव आहे. कारण जी एनर्जी आपलं जल उचलल्यानंतर मिळते आणि जी एनर्जी जल उचलल्यानंतर जाते, ती जल अर्पण केल्यानंतर जाते, ती एनर्जी अनुभव घेतली पाहिजे. त्याच्यातच सगळं आहे. जो मैयाचा प्रताप आहे तो त्याच्यातच आहे. पण मैयाची परिक्रमा केल्यानंतर जे काय आपल्याला म्हणजे जाणवतं ते खूप न सांगण्या म्हणजे शब्दात वर्णन नाही करता येणार त्याचं काय एक्झॅक्टली. एक आत्मिक आनंद निर्माण केव्हाही आणि परत परत परिक्रमा करावं असं वाटतं. ते प्रत्येकावर अवलंबून आहे. ते काय सगळेच कसं आहे, हे 2-3 परिक्रमा करणं हे सर्वसाधारणपणे कसं आहे, एक प्रघात आहे की ऑड परिक्रमा कराव्यात, 1 कराव्यात, 3 कराव्यात, 5 कराव्यात, सम करू नयेत, विषम कराव्यात असं म्हटलं जातं. म्हणून काही 8-9 परिक्रमा करणारे लोक पण आहेत करतात लोक परिक्रमा. आणि मैयाच्या किनारी एकदा जो गेला त्याला बाकीच्या ह्याच्यात तो असतो पण त्याच्यात रममाण पूर्वीसारखं रममाण होत नाही. तो आता तो थोडा वेगळाच झालेला असतो. काही म्हणजे मैया अहम मारते आपला. माझ्याबरोबर 3ऱ्या परिक्रमेमध्ये आपल्या गोरेगावच्या एक मैया होत्या, स्नेहल काळे म्हणून, करोडपती आहेत त्या. पण परिक्रमेदरम्यान त्यांनी कोणालाही कुठेही जाणवू दिले नाही की माझ्याकडे एवढी माझ्याकडे सुव्यवस्था आहे. परिक्रमेत जशी व्यवस्था असेल तसं त्यांनी अनुभवलं. तसं त्यांनी कसली तक्रार न करता त्यांनी परिक्रमा केली. काही दिवस माझ्यावर होत्या, म्हणजे महिना 1.5 महिना त्या आम्ही एकत्र परिक्रमा केली. नंतर त्यांच्या पायाला थोडा हे झाल्यामुळे तिला गरुडेश्वरला त्या काही दिवस थांबल्या. नंतर मी पुढे सरकलो. परंतु त्यांनी नंतर मी मुंबईला आल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, दादा तुम्हाला मी परिक्रमा संपल्यानंतर काय ते सांगते, एक तुम्हाला काय ते सांगायचंय. आणि ज्या दिवशी त्यांनी परिक्रमा पूर्ण केली त्यांचा मुलगा त्यांना न्यायला आला होता, त्यावेळी वाटेत जाताना त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं असं असं आमची हॉटेल्स आहेत, असं असं आमचं आहे. म्हणजे संपूर्ण परिक्रमेत त्यांनी मला जाणवू दिलं नाही की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे.
आणि परिक्रमेच्या दृष्टीने संपत्ती ही ह्याची किंमत शून्य आहे. कर्तृत्व शून्य होऊन जर तुम्ही गेला, परिक्रमा होते. माझं परिक्रमा मी करत नाही, मैया करून घेते. आणि मला जे कोणी विचारतात ना सगळ्यांना मी सांगतो, परिक्रमा मला करायची असं म्हणू नका. तुम्ही मैयाला सांगा, मैया माझी परिक्रमा तू करून घे. होते. परिक्रमा कठीण काहीच नाही आहे, परिक्रमा एकदम सोपी आहे. परंतु अहम जर मारला तर काही कठीण नाही. अहम मात्र मारला मी करणार, मग होणारच नाही. मैया करवणार 100% होणार. मैया करते आणि मैया अहम आपला मारते. तेच सगळ्यात जिथे तिथे आडवा येतं आपलं. आता परिक्रमेत गेल्यानंतर आपला बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की काही सोयी नसतात, काही लोक चिडचिड करतात. नाही चिडचिड करायची काय. आपण परिक्रमे, आपला उद्देश काय आहे, परिक्रमा पूर्ण करणं. परिक्रमेसाठी आपण आलो आहोत. त्यामुळे आपली परिक्रमा, आणि बऱ्याचदा आपण कसं एखाद दुसरा दिवस कुठेतरी कधी थांबलो तर, नाही तर शक्यतो आज संध्याकाळी मी तिथे पोहोचलो की उद्या सगळ्यांनी उठून निघून जाणार आहे. त्या आश्रमाची काय परिस्थिती आपल्याला काही त्याच्याशी खेळण्यात आलं नाही ना. आश्रमानं आपल्याला काय सोय दिली काय नाही दिली, कोणी जास्त सोय आपली केली तरी भरवून जायचं नाही, आणि कोणी नाही सोय केली तरी आपण रागवायचं नाही, आपण निघून जायचं. आपल्याला दुसऱ्या दिवशी नवीन गाव आहे, नवीन माणसं आहेत, नवीन आश्रम आहे, सगळंच नवीन आहे, नवीन क्षेत्र आहे. आणि प्रत्येक मी जरी 4 परिक्रमा केल्या म्हणलं तर प्रत्येक परिक्रमा ही माझी नवीनच परिक्रमा. प्रत्येक परिक्रमेत मला नवीन माणसं भेटले, प्रत्येक परिक्रमेत मला नवीन मार्ग मिळालेत. गेल्या परिक्रमेतच सांगतो, गेल्या परिक्रमेत जे रस्ते मला गेले त्यावेळी त्या रस्त्याने त्यावेळी पहिल्यांदाच गेलो. असे काही रस्ते भेटले, ती माझी पहिलीच परिक्रमा. काही लोक पहिल्यांदाच भेटली, ती माझी पहिलीच परिक्रमा. त्यामुळे एक 4 परिक्रमा हा पण अहम नको, हा पण अहम नाही. ते परिक्रमा मैया, आणि मैयाकडे आपण मोजायचं काय, किती परिक्रमा केला. पहिली परिक्रमा ठीक आहे, एकच परिक्रमा. मोजायचं नाही किती दिवस, आता 4 महिन्यात केली, 5 महिन्यात केली, हे पण नाही मोजायचं. इतके दिवस मी परिक्रमा करतो हे पण मोजायचं नाही असं मला वाटतं. पण हाही अनुभव माझा गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं की मी परिक्रमा कधी सुरू केली आणि कधी संपली, अजूनही मला कोड आहे. अजूनही मला जाणवत नाही की मी 112 दिवस घरातून बाहेर होतो. काल गेलो आणि आज आलो, अशीच परिस्थिती होती मला वाटतं. हे मात्र मागच्या परिक्रमा, त्याच्या आधी थोडं जाणवत होतं की बाबा इतके दिवस आपण बाहेर आहोत. कालच्या वेळी मात्र अजिबात मला जाणवलं नाही. अजूनही समजत नाही ते कोडं काय आहे, ते मैयाला माहिती. काय काय सांगतील सांगितलं की तुमचं वैयक्तिक काही तुम्हाला चालू आहे. वैयक्तिक म्हणजे त्यांनी सांगितलं तसंच की आपला अहंकार आणि मैयावरती सगळं सोपवून दिलं की आपण निश्चिंत असतोच. म्हणजे मला सुरुवातीला 1-2 किलोमीटर चालणं पण शक्य नसायचं, पण परिक्रमेमध्ये 15-20 किलोमीटर चालताना सुद्धा असा थकवा जाणवला नव्हता तेव्हा सुद्धा. आणि सुरुवातीला तर आम्ही बऱ्यापैकी किनाऱ्यांनी, जसं की ते खडा पहाड वगैरे चढून असं जास्तीत जास्त किनाऱ्यांनी आम्ही आणि सावकाश गेलो होतो सुरुवातीला. नंतर मग जसे जसे आश्रमांची सोय नव्हती, मग 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर पर्यंत चाललो होतो. सुरुवातीला तर आम्ही 4-5 किलोमीटरवर थांबत होतो. प्रत्येक आश्रमामध्ये थांबायचो आम्ही 4-5 किलोमीटरला. नंतर मग 2 महिन्याच्या नंतर म्हणजे समुद्र ओलांडला आणि मग नंतर थोडं फास्ट चालायला लागलं. पण तेव्हा पण म्हणजे असं जाणवलं नाही की आपण इतकं चाललोय म्हणून. आणि दुसरं आता तिथे जाऊन आल्याच्या नंतर आता मी नर्मदा किनारीच राहते, मंडलेश्वरलाच राहतो आम्ही सध्या. त्यामुळे म्हणजे असं आपल्याला ज्या काही गोष्टी ज्या म्हणतात त्याच्यामध्ये आता एवढं म्हणजे अडकून पडत नाही आपण. मंडलेश्वरला तुम्ही आश्रमात राहता का तुमचं? नाही, आम्ही भाड्याने घर घेतलं. भाड्याने घर घेतलं एक, कारण तिथं राहतो आम्ही. म्हणजे पहिली आमची परिक्रमा साधना आमच्या संपल्यापासून- साधनासाठी थांबलो आम्ही. खरं सांगायचं म्हणजे खोटं हे नाही झालं, कारण परिक्रमावासीची सेवा करा किंवा आम्हाला वाटलं तर आम्ही जेव्हा मंदिरात म्हणजे आश्रमामध्ये सेवाग्रह देतो तेव्हा मी आता परिक्रमेत असतो, ते जर जमलं तर मग सेवा, आश्रमाची सेवा करायची किंवा आश्रमांची सेवा करायची असं करू शकतो. पण आता जर म्हणाल तर आम्ही जिथे राहतो ते आमचं आम्ही राहतो. आम्ही घडे घेतलंय, भाड्याने घेतलंय तिथे. उद्देश आमचा असं मैयाचं दर्शन व्हावं, मैयाचं हे व्हावं ह्याच्यासाठी, आणि साधना, वैयक्तिक साधनासाठी. मैया किनारीच आहे घर, त्यामुळे ते एक मैयाने चांगलं घर दिलंय आम्हाला.
आणि छान आहे. मंडलेश्वर हे आध्यात्मिक दृष्टीने महामंडलेश्वरांचं ते स्थान आहे. सांस्कृतिक ठेवा पण त्याला चांगला आहे. मंडलेश्वर म्हणजे महेश्वर शंकराचार्यांवर हो तोच तेच. गुप्तेश्वर महादेव म्हणून तिथे एक स्थान आहे. तिथे महादेव गुप्त झाले एक स्थान आहे. आणि तो शंकराचा वाद काहीतरी घातला होता ते तोच मंडन मिश्र मंडन मिश्र आणि हे त्याने जो वाद झाला होता तेच ठीक आहे. महेश्वर अहिल्या होळकरांची ही राजधानी. त्याच्या पुढे 6-7 किलोमीटर 7 किलोमीटर जवळ आहे. तिथला पण घाट चांगला आहे मंडलेश्वर. हो मंडलेश्वरचा घाट. मंडलेश्वरचा घाट मोठा आहे, स्वच्छ आहे. ह्याचा पण घाट मोठा आहे, पण म्हणजे मोठा म्हणजे असं ह्याने मोठा आहे, कसा नावाने मोठा आहे पण रुंदीला कमी येतो. बाकी तिथे राजवाडा आहे, हे आहे महेश्वरला राजवाडा असल्यामुळे राजवाड्याचा घाट येतो तो खाली. त्याच्यासमोर एक शालिवाहन म्हणून आहे. शालिवाहन शके जे आपण लावतो, शालिवाहन राजाची तीर्थ आहे. सहस्रार्जुनाचं मंदिर आहे त्या ह्याच्या शालिवाहनच्या समोर महेश्वरला सहस्रार्जुन हे आहे. बऱ्याच म्हणजे सगळ्या तपस्वी कोण असं सांगणंच कठीण आहे. सगळे देव, सगळे दानव, सगळे मानव, सगळे ऋषीमुनी सगळे या किनारी तपभूमी आहे. ही जी भूमी आहे ही तपभूमी आहे. त्यामुळे तपश्चर्याचं फळ मिळतं. त्यामुळे त्या ठिकाणी अशी शांतता जाणवते आपल्याला. जे आपण नर्मदा किनारी राहतो किंवा जातो त्यावेळेला असं एक विशेष शांत जे वाटतं आतून ते तिथे जाणवतं आपल्याला. जायच्या आधी तुम्ही काही चालायची तयारी वगैरे नव्हती केली. सुरुवातीला तर म्हणजे माझा विचारच नव्हता, मी पायी चालू शकणार नाही असंच मला वाटायचं. त्यामुळे ह्यांना जेव्हा परिक्रमेला जायचं म्हटलं तर आम्ही तिथे राहण्यासाठी ठिकाण शोधण्यासाठी 1 महिना फिरलो होतो. पण ते न मिळाल्यामुळे मग परिक्रमा केली आणि लगेचच मंडलेश्वरला राहायला घर मिळालं. ही पण माझ्याचीच इच्छा की माझी एक परिक्रमा व्हायची होती, तो अनुभव व्हायचा होता म्हणून आधी राहण्याची सोय नव्हती झाली आणि नर्मदा किनारी राहणंच होतं म्हणून मग लगेचच म्हणजे आम्ही परिक्रमा संपली आणि लगेचच आम्हाला मिळून गेलं घर. नवीन महिला ज्या जायच्या इच्छुक असतात त्यांना काय सांगाल तुम्ही? इच्छा असली की निघावं. परिक्रमा तर पूर्ण होतेच. बाकी काय काळजी करायची कारण नाही. त्या दृष्टिकोनातून आता अर्थ नाही की मध्य प्रदेशमध्ये किंवा मैया किनारी गुन्हे नाही तसं नाही, पण परिक्रमा असते ना कसलीच भीती नाही. मग तो पुरुष असो, स्त्री असो, लहान मुलं असो, म्हातारा कोतारा असो, कशाचेही काय सगळं मैयावर सोडायचं. आपण एक काम मी खिशात पैसे ठेवतो, मी पुढच्या आश्रमाची सोय होईल हे विचार करतो, हा विचारच येता का पण मनात. एक एवढाच विचार आला पाहिजे माझी परिक्रमा. मला पहिल्या परिक्रमात आम्हाला विचारलं कशासाठी तुम्ही परिक्रमा, म्हणजे आपण बऱ्याच वेळा संकल्प करतो ना, माझं हे व्हावं ते व्हावं ते व्हावं. मग संकल्प करून असा संकल्प केला. कसला संकल्प? आमची परिक्रमा पूर्ण व्हावी हा संकल्प. ती पूर्ण मैयाने करून घ्यावी. अजूनही मध्य प्रदेशमधले लोक जे आहेत ना ते आपण काय करतो, देवा मला पास कर, मी तुला पाव किलो पेढे ठेवतो. ते लोक तसं नाही आहे. ते परिक्रमेला निघणार, सांगणार आणि परिक्रमेला निघणार. ते काम करायचं काम मैया करणार, माझं मी काम पूर्ण करणार म्हणतात. हा भाव असायला पाहिजे. तू माझं काम कर मग मी तुझी परिक्रमा करेन हा नाही. तू मला पास कर मग मी तुला पाव किलो पेढे ठेवेन हे नाही. मी आधी अभ्यास करणार, परीक्षा देणार, सगळं काय ते करणार असं पाहिजे. म्हणजे ह्याच्यातला हंबडा नाही म्हणत मी, पण आपण काहीतरी केलं पाहिजे ना. तिथे आपण काहीतरी करण्याची इच्छा दाखवली पाहिजे ना. ते असं आमच्या पहिल्या परिक्रमेमध्ये ओंकारेश्वरनं नेमावरनं एका माणसाने परिक्रमा सुरू केली होती. त्याने परिक्रमा कशासाठी केली होती? आईच्या आजारपणा, आईला लकवा आला होता, म्हणजे अजांगवायू आला होता. तो आम्हाला सांगितलं तुम्हाला त्या टिक्कड बाबांच्या तिथे आम्हाला भेटला परिक्रमा असे. साधारणपणे त्याला नेमावरच्या म्हणजे ह्या सिद्धेकडून येताना साधारणपणे 20 दिवस लागले असतील, 15 दिवस लागले असतील आमच्यावर पोहोचायला. तर 15 दिवसापूर्वी त्याने आई
आईला बरं व्हावं म्हणून परिक्रमा सुरू केली आणि 15 दिवशी त्याला निरोप आला की आई आता उजवा हात हलवायला लागली आहे. आई जेव्हा त्याच्या आजारी पडली त्यावेळी त्याने ताबडतोब संकल्प केला आणि तिथून तो हांडियावरनं निघाला. हांडियावरनं साधारणपणे त्या टिकडबाबांच्या इथे पोहोचायला सर्वसाधारण माणसाला 15 दिवस लागतील. त्याला किती तेवढे काय आम्ही आता किती दिवस लागले विचारलं, 15 दिवस लागतील असा अंदाज जर पकडला तर 15 दिवसात त्याला निरोप आला होता की आई आता उजवा हात हलवते. हे काय आहे? त्याने असं नाही म्हटलं आईला म्हणजे बरं होऊ दे मग मी परिक्रमा. तो आई जेव्हा आजारी पडली तर 2-3 दिवसातच तो निघून गेला बाहेर. आईला बरं होऊ दे परिक्रमा करतो. हे अनुभव आहेत समोर. एक आमच्यावर होते पहिल्या परिक्रमामध्ये, त्यांनी असा हे केलं, नातू हवा. मग आम्ही दोघं नवरा बायको म्हणजे आजोबा आजी नाताची आम्ही परिक्रमा करतो आणि ते नातवाचा फोटो घेऊन आमच्यावर परिक्रमा होते. नातू लहान असल्यामुळे ते आणू शकले नाहीत. नातवाचा फोटो घेऊन त्यांनी परिक्रमा केली आमच्यावर. त्या माणसाला म्हणजे खूप पुरुष असून सुद्धा खूप वीक होता, पण त्यांनी बायको सगळं त्यांना कपडे धुणं हे करणं सगळं करायचे. हा फक्त बायकोबरोबर चालायचा एवढंच. फक्त त्याने परिक्रमा पूर्ण करून घेतली मैया त्यांची. हा भाव आपलं कर्तृत्व शून्य ठरवायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या. मी करतो असं नकोच, सगळं मैया कधी करणार. आणि हाच भाव जर आपण नेहमी वापरला ना, मी करतो मी काहीच करत नाही, जे काय करते ते मैया करते, जे काय करतो तो उपरवाला करतो. ती शक्ती जी आहे ना, ती शक्ती तिला शरणागती जर असेल, मी म्हणून सांगितलं परिक्रमा. सगळेच लोक मला विचारतात. मला मंडलेश्वरला राम मंदिरात काही मराठी लोक आले होते आणि त्याने परिक्रमा करायची. त्यांच्यातल्या एका मैयाला परिक्रमा करायची होती म्हणून त्याने ते पुजारी येते म्हणून हा जरा सांगा, असंच आपण जसं म्हणतात तसं सांगितलं त्यांना. तर मी त्यांना म्हटलं काय नाही कठीण काही नाही परिक्रमा. म्हटलं सोपी आहे परिक्रमा. तर म्हणलं तुम्ही पहिले भेटलात परिक्रमा सोपी आहे. सोपी अशासाठी कठीण काय आहे, ममत्व सोडणं कठीण आहे. मी हा जो प्रकार आहे हा सोडणं कठीण आहे. ते सोडलं तर काहीच कठीण नाही. परिक्रमात काहीच कठीण नाही. हे सोडलं पाहिजे. परिक्रमेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. अहमपणा सोडला पाहिजे. तुम्ही नवीन परिक्रमा करणाऱ्यांना काय सांगा? परिक्रमाला हेच सांगतो, ज्यांनी परिक्रमा निश्चिंतपणे परिक्रमा करावी, कोणतीही अडचण येत नाही, सगळं मैया सांभाळून नेते, सगळं मैया तुमची परिक्रमा पूर्ण करून घेते. कशाचीच चिंता नाही करायची त्यांनी. फक्त आपण तिथे ममत्व सोडून बाहेर पडायचं. पैसा घेऊ नका, मोबाईल फोन घेऊ नका, काहीही घेऊ नका, नुसते चला. एक वैराग्य आलं पाहिजे. वैराग्य येणं हेच महत्वाचं आहे आणि ते येतं. एकदा मैया किनारे तुम्ही गेलात की येतं. हे एक वैशिष्ट्य आहे. मैया तुम्हाला ज्यांना परिक्रमा करे. आम्ही आता मणिनगेश्वरचं हे सांगितलं ना, मणिनगेश्वरला आम्ही पहिल्या परिक्रमा केलं तर साधारणपणे 2 महिने लागले होते आम्हाला पोहोचायला. जे लोक 10-12 दिवसात पोहोचतात, आम्हाला 2 महिने झाले होते तिथे. आणि तिथे आणखी परत 8 दिवस आम्ही थांबलो. त्यांनी ह्याच्यासाठी थांबून घेतलं होतं, नर्मदा जयंतीसाठी थांबा म्हणाले. 8 दिवस थांबलो आम्ही तिथे. तेव्हा ते म्हणाले ज्यांना मैयाला थांबवायचं ते थांबवून घेते, ज्यांना जे पटपट जातात त्यांना म्हणत ते घालून देते मैया, हाकलून देते. हेही आहे. म्हणजे हे अर्थात असं काय कुठे नाही आहे, पण एक समज जो आहे तो असा पण समज आहे लोकांचा की तुम्ही लवकर जाताय म्हणजे तुम्हाला मैयाला लवकर घरी पोहोचवायचंय, परत तुम्हाला संसारात टाकायचंय. पण ते शेवटी सगळं मैयावरच सोडायचं. आपण आपल्याकडे काही ठेवायचं नाही. माझी 15 दिवसात परिक्रमा पूर्ण होणार का 2 महिन्यात होणार, हे मैया परिक्रमा अशी नाही. हा एक लक्षात ठेवायचा. आज मी इथून निघतोय, इथून समजा मला मुंबईला जायचं तर मी ठरवेन मी इथे जायचंय, मला इथे ह्या हॉटेलमध्ये जेवायचं, ह्या हॉटेलमध्ये हे करायचं, इथे थांबायचंय. पण परिक्रमेमध्ये ते आपण काहीही ठरवू शकत नाही. परिक्रमेमध्ये निघताना कधी निघणार, कधी माझी परिक्रमा पूर्ण होणार, मी कुठल्या आश्रमात थांबणार, कोण मला भेटणार आहे, सगळं मैयाने ठरवलेलं असतं. सगळं प्लॅनिंग मैयाचं. काही आपण ठरवू शकत नाही. आता मी परत 5व्या परिक्रमा निघणार आहे. 4 परिक्रमा गेल्या वर्षी मी गेल्या वर्षी ह्या आश्रमात थांबलो होतो, आता ह्या आश्रमात आहे ना, हटकून तो आश्रम बंद पण असेल, बंद पडलेला असेल, किंवा तिथे मला जे अपेक्षित असेल ते तिथे कोण नसेल, काही नाही. हा हम पण ठेवायचंच नाही. मला तिथेच जायचंय, मला हेच करायचंय, हे मैया ठरवते. फक्त मी त्याचं समर्पण करणं हे महत्वाचं आहे आणि ते करणार मी, आणि केलेलंच आहे. अजून काही नाही. पण अशी वृत्ती असली पाहिजे. नवीन परिक्रमा असो कोणी असो. रोजची दिनचर्या कशी ठेवायची? साधारणपणे आता आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी दिवस लहान रात्र मोठी असते. म्हणजे संध्याकाळी 6 वाजता 5:30-6ला
मावळतो. त्यामुळे बऱ्याचशा आश्रमातून म्हणजे इथून जवळजवळ जंगलचा भाग पूर्ण होईपर्यंत गोरा कॉलनीपर्यंत आपल्याला 6:30-7 पर्यंत सगळं आवरावं लागतं संध्याकाळचं. म्हणजे 6:30-7ला मोकळं होतो. बऱ्याच वेळा 8 वाजता आम्ही डाराडूर झोपलेले पण असतो. मग त्यावेळी तुम्ही 3:30-4 वाजता उठून ब्राह्ममुहूर्तावर उठून तुम्ही सगळ्या गोष्टी आवरायच्या आणि सकाळी दिसायला लागलं की बाहेर पडायचं. त्यावेळी पण उशिरा उजाडतं ना, 6:30-7ला तसं दिसत नाही. कधीही परिक्रमेमध्ये सूर्यास्तानंतर चालायचं नाही आणि सूर्योदयापूर्वी चालायचं नाही. दिसायला लागलं की चालायचं. रस्ता चांगला दिसला पाहिजे आपल्याला, अशा स्वरूपात चालायचं. 2 वेळा स्नान अतिशय आवश्यक आहे. मैयाची आरती, मैयाचं अष्टक, मैयाचं एक कवच आहे, मैयाची चालिसा आहे. ह्या जर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी शक्य असलं तर ते करावं. आरती तर करतातच सगळे लोक, अष्टक पण बरेच लोक करतात, कवच चालिसा हे ठराविक लोक करतात. आणि मग आपला नित्यक्रम काय तो जास्त साधनेत घालवणं अतिशय महत्वाचं. जी काय तुमची रोजची साधना असेल ती, अमुक काय कोणाचा कोण गुरु असेल, कोणाचे काय असेल त्याप्रमाणे त्यांनी ते साधना करावी. ती अतिशय, कारण हा तप किनारा आहे. तर तपस त्याच्यामध्ये आपण थोडं योगदान देणं, आपलं थोडं त्याच्यातनं काहीतरी घेणं हे महत्वाचं आहे. मग कवचावर न्यास वगैरे करायला लागतात. ते म्हणून सांगितलं कवच सगळेच करतात असं नाही. कारण कवच न्यास करण्याची न्यास म्हणजे काय हा पहिला प्रकार माहित पाहिजे. त्याच्यात दिलेले आहेत सगळे, कवचातच सगळे न्यास दिलेले आहेत, हृदयाधिन्यास, अंगन्यास. तर ते करताना ते कसे करावे हे आधी आपल्याला आलं पाहिजे, हे पहिली गोष्ट. आणि ते का करावेत हा प्रकार आहे. त्यामुळे सगळेच करतात असं नाही. चालिसा सोपी आहे, चालिसाचा काय प्रश्न नाही. कवचाचा काही विशेष फायदा होतो. न्यास हा कसा आहे, आपल्या शरीरावर, कवच हे काय आहे, आपल्या शरीराची रक्षण करणार. जसं कवच कुंडल कर्णाची होती तसं कवच आपण त्या मैयाचं कवच, आपण दुर्गा कवच असेल किंवा गणेश कवच, बरीच कवच आहेत, नारायण कवच आहे. त्याचे कवच म्हणजे आपण ते अंगरखा घालतो, चिलखत थोडक्यात. तर तसं घेण्यापूर्वी तिची आपल्यावर स्थापना होण्यापूर्वी आपण पूर्वेला, दक्षिणा, उत्तरा, दाही दिशा, अंगाचे सगळे भाग ह्याच्यावर त्याची स्थापना करतो. ती स्थापना करण्यापूर्वी जे दशांग आपले आहेत, षडंग असेल, दशांग असेल, ह्या अवयवावर त्यांची पहिली स्थापना करतो. म्हणून ती अंगन्यास करणं किंवा षडंगन्यास करणं आवश्यक आहे. ते केल्यामुळे आपल्या साधनेमध्ये प्रगती जास्त लवकर होत जाते का? एक साधनेचा भाग आहे तो, त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. कवच करताना ह्या गोष्टी ते कराव्याच लागतात. तुम्हाला कुठची प्रार्थना अशी म्हणता येते का? कुठली प्रार्थना? कुठची तुम्हाला एखादा श्लोक किंवा प्रार्थना? नर्मदा कवच आपल्या देवीचंच असतं ना. नर्मदा कवच नित्यपाठामध्ये आपल्या रोजच्या शक्यतो काय होतं, प्रत्येकाचा काही ना काहीतरी नित्यपाठ असतोच. कोण शुभंकरोती म्हणतो, कोण काय म्हणतो, मराठी असेल, ज्याला संस्कृत असेल, किंवा ज्याची जशी भाषा असेल त्याप्रमाणे म्हणतात. पण तो नित्यपाठ आपण रोज करावाच ना. जो आपण घरी करतो तो नर्मदा किनारी करावा. काही लोक आता ह्या परिक्रमेमध्ये काही लोक जरी आश्रमात उतरले तरी मैया किनारी जाऊन पूजा करतात. दंडक जो आहे, दंडक, कमंडलू ह्या सगळ्याची पूजा ते मैया किनारी जाऊन करतात. अतिउत्तम, छान आहे. सकाळ संध्याकाळ स्नान करावं मैयाचं. मैयाचे जितकं स्नान करता येईल तितकं करावं. डुबकी मारता डुबकी मारावी, पण परिक्रमेमध्ये जरा डुबकी सांभाळून मारावी, जेणेकरून सांगितलं गुडघ्याच्या पलीकडे जायची आम्हाला परमिशन नाहीये, जाऊ नये. कारण कसं आहे, ही परिक्रमा ही जी आहे, परिक्रमा पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून काही दंडक घालून दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठे तुमची परिक्रमा खंडित होऊ नये. समजा नवख्या ठिकाणी गेलो आणि तिथे खड्डा आहे किंवा चिखल आहे किंवा काय आहे मला माहित नाही, मी चटकन पाऊल टाकलं आणि समजा ऋतून पडलो तर माझं काही कमी जास्त झालं तर माझी परिक्रमा खंडित झाली ना. म्हणजे कदाचित ठीक आहे, मला बऱ्याच वेळा कसं होतं, आता ऍक्सिडेंट होतात किंवा काय होतात, मग हॉस्पिटलमध्ये जातात. म्हणजे परिक्रमेत जो संकल्प मी केलेला आहे पायी करेन म्हणून, मग मला हॉस्पिटलमध्ये येणार काय, मला पायी जाता येणार नाही, म्हणजे मला लोक उचलून नेणार नाहीत, म्हणजे गाडीत घालणार, म्हणजे माझा जो संकल्प होता तो खंडित झाला. मग ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो अवॉइड कराव्या. ह्यासाठी आपणच प्रिकॉशन घेतली काय वाईट आहे. मग मी कुठेतरी पडणार नाही, मला कोण हे होणार नाही, या दृष्टीकोनातून लक्ष द्या बाबा. की काय त्याच्यामध्ये अमुकच ठिकाणी तेवढंच गेलं पाहिजे असं काही नाही.
ते त्याचा दंड काय अशासाठी दिलाय की जेणेकरून अपघात काही होऊ नये, म्हणजे माझी परिक्रमा पूर्ण व्हावी, खंडित होऊ नये, माझ्यासाठी ते केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आपण मंदिराला प्रदक्षिणा करतो ती छोटी असते, त्यावेळेला आपलं पूर्ण चिंतन आपण त्या देवाचं करतो ज्या मंदिराची प्रदक्षिणा करतो. तर ही परिक्रमा जरी मोठी असली तरी त्याच्यामध्ये तसंच अपेक्षित आहे की पूर्ण परिक्रमेदरम्यान तुमच्या आहार विहार विचारांवरती नियंत्रण ठेवून मयाचं चिंतन असावं, आणि त्या दृष्टीनेच आपलं बोलणं चालणं जर असेल, जे कमीत कमी बोलणं मौन म्हणजे मयाचं चिंतन करत पूर्ण परिक्रमेचा जो कालावधी आहे तो घालवावा, आणि त्याचा मग आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितच फायदा होईल. ही परिक्रमा करताना आपण मैयाची परिक्रमा उचललेली आहे. परिक्रमेच्या दरम्यान बरीच मंदिरं येतात आपल्याला, बरेच म्हणजे खूप, जितके आपण जितके दिवस होतो, दिवसाला 5 म्हटलं तरी त्याच्या 5 पटीने झाली मंदिर, 1000 मंदिरं समजा जरा. तर ह्या मंदिरात कुठे परिक्रमा नाही करायची. वटवृक्ष असेल, पिंपळ, अश्वत्थ असेल, काही असेल त्याला परिक्रमा, कारण आपली आवाही देवता आहे नर्मदा मैया, मग तिची परिक्रमा खंडित होते. त्यामुळे ती असा एक प्रघात आहे, कुठे लिहिलेलं नाही किंवा काही नाही, प्रघात आहे हा. त्याचे प्रघात आहेत ते मी सांगतो. काही लोक काय झालं केलं तर, कारण आता ह्याच परिक्रमेमध्ये ह्याला तुमच्या खर्रा घाट म्हणून आहे इकडे, डेंबे स्वामींनी तिथे गुहेत बसून तपश्चर्या केली होती. एक मोठं पिंपळाचा वृक्ष आहे, त्याच्यात गुहा आहे, म्हणजे एक खड्डा झाला, त्या खड्ड्यालाच गुहा म्हटलं, म्हणजे खोडाला. तर त्याच्यात बसून त्यांनी परिक्रमा केली, हे चातुर्मास केला होता डेंबे स्वामींनी. तर तिथे साधना तिथे बसून करायचे. तर तिथे त्या लोकांनी गुहा बघण्यासाठी अशी परिक्रमा केली. तर हे लोक बसने परिक्रमा करते. मी सहजताना म्हटलं परिक्रमा करू नका त्याला, असं. तर म्हणाले काय झालं की असं, म्हणजे विचारणारे लोक आहेत, त्यांना आपलं उत्तर काही नाही, त्यांना आपण ते निरुत्तर करणार, जे काय झालं असं म्हणतात ना, त्यांना आपण समोर उत्तर देऊ शकत नाही. कारण त्याला इथे असं म्हणून मी पहिले सांगितलं, कुठे लिहिलेलं नाही, कुठे कोणी मला विचारायला असं कुठे लिहिलेलं आहे, काय लिहिलं आहे, आम्हाला असं बरेच लोक विचारतात की असं कुठे लिहिलं आहे. पण हा प्रघात आहे, मोठ्याने सांगितलं तर आम्ही करतो, तुम्ही फॉलो करायचं करा, तर नाही. आणि तेही माझा एक पेशा आहे, त्याप्रमाणे विचारल्याशिवाय मी कधी काही सांगत नाही, विचारल्याशिवाय कोणालाच कुठला मी सल्ला देत नाही. विचारलं सांगायचं, नाहीतर आपण गप्प बसायचं, त्याला यायचं ना, इलाज नाही. मग ते काही विचारतात त्यावेळी सांगतो. समुद्र परिक्रमा त्याबद्दल काही माहिती आहे? समुद्र परिक्रमामध्ये सुद्धा काही लोक जातात, ते मिठीतलाला गेले की तिकडे पंचकोशीची एक परिक्रमा आहे. पण कसं होतं, तिथे जरा मागे जावं लागतं परत. 2 गोष्टी, एक गोष्टी तिथे ONGCची ॲक्विजिशन झालेलं आहे आता गव्हर्नमेंट. पूर्वीसारखी परिस्थिती आता प्रत्येक ठिकाणी राहिलेली नाही. पूर्वी परिक्रमा म्हणजे विनाअर्थाची होते. आता कसं ONGCचे त्या परिक्रमेला मी गेलो, समुद्र परिक्रमेला, तर तिथल्या गार्डनी मला सोडलं तर, कधी कधी गार्ड सोडतात, कधी कधी गार्ड सोडत नाहीत, त्यांच्या त्या अखत्यारीत आहे ना सगळी ती पंचक्रोशी. तर ती आताच आमच्या जबलपूरचे एक हे आहेत, बर्गी डॅमचे आहेत, तिथले बर्गीचे परिक्रमावासी आहेत. पेशाने ड्रायव्हर आहे, पण इतका सोबर माणूस आहे की ड्रायव्हर हा, म्हणजे ड्रायव्हर डंपर ड्रायव्हर तेवढे रॅश असतात ना, हा माणूस एकदम सोबर हो, म्हणजे विश्वासच ठेवू शकत नाही त्या माणसाला. ड्रायव्हर आहे, त्यांनी सपत्नी परिक्रमा केली, 3-4 वेळा केली. तर एका परिक्रमेत त्याने समुद्र परिक्रमा केली होती. त्या समुद्र परिक्रमेत त्यांना जाऊच दिलं नव्हतं पहिलं. मग त्यांनी कसं बसं हातापाय पडवून हे करून ते करून ते गेले, त्यांनी परिक्रमा केली. करण्याबद्दल काही हरकत नाही, पण अशा अडचणी तिथे येतात बऱ्याचदा. मग आपण काय होतो, एक तर उलटे जातो मागे. परिक्रमेचा मार्ग जो आहे तो आपण मागे फिरावा असं कुठे नाहीये. पण आपण मंदिरात ज्यावेळी परिक्रमा करतो त्यावेळी सह म्हटलं तो खूप आहे तो ह्या नियम, पण तेवढे नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे काही गोष्टी होत. आता मंदिरात मी परिक्रमेत ज्यावेळी रस्त्याने चालतो त्यावेळी माझा सहंगडी कोण आला की नाही पाठीमागून थांबतो, तिथे बघतो वाट बघतो. ते पाठीमागे जायचं नसतं, पाठीमागे बघायचं नसतं. ज्यावेळी परिक्रमा मंदिराला आपण गोल फिरतो तर मागे बघत नाही ना, पूर्ण झाली का, कारण अर्थात ते सर्कल थोडं कमी असतं म्हणून आपल्याला ते शक्य आहे. इथे सर्कल मोठं असल्यामुळे ते शक्य नाही. पण ह्या काही गोष्टी आपण म्हणजे कालावधानाने हे करून घ्यायला पाहिजेत. पण असं समुद्र परिक्रमा ती उलटी होते म्हणून मी तर केलेली नाही, ती करण्याची म्हणजे मैयाला नमस्कार करून मी नाही करणार ती परिक्रमा. हा, समुद्र परिक्रमा तेवढ्यापुरती करीन, पंचकोशी तिथे जाऊन केवळ ती परिक्रमा करायची. तर पण परिक्रमेदरम्यान मी तिथे करणार नाही, असं जाणार नाही तिथे, कारण ते उलटं जावं लागतं थोडं. समुद्र परिक्रमा आहे, पण आता थोडी म्हणजे ते ONGCच्या याच्यामुळे थोडी हेक्टिक झाली.
ते जाऊ देत नाही सहजासहजी. म्हणजे चेकिंग हे ते सगळं आहे. आणि मग प्रत्येक आश्रमात शिक्का मारून घ्यावा लागतो का असं काय आहे? तो आपल्या सिक्युरिटीसाठी चांगला असतो. त्याला काय घेतलाच पाहिजे, नाही घेतला पाहिजे. आता सगळेच घेतात असं काय नाही. काही आणि नुसत्या कागदावर पण घेतात. नाही पण रेकॉर्ड काही वेळा बरं हे राहतं, रेकॉर्ड राहतं ना आपल्या, आपण कुठल्या आश्रमातून फिरलो, काय फिरलो. त्याच्यात ते एक हे म्हणजे कसं आहे, एक त्याच्या पाठीमागचा हे सांगतो. हा आश्रम आहे समजा, ह्या आश्रमामध्ये मी आलो, आश्रमामध्ये माझ्या रजिस्टरमध्ये एंट्री केली, स्टॅम्प मारून घेतला आणि मी आज रात्री इथं थांबलो, उद्या सकाळी मी दुसऱ्या गावात गेलो आणि कर्मधर्म सहयोगाने समजून धरून त्याला आज रात्री ह्या आश्रमात किंवा आश्रमाच्या आजूबाजूला कुठे चोरी मारी झाली. होतं कसं, त्या एरियात नौखे फक्त आम्हीच असतो, परिक्रमावासी. आता सगळेजण ओळखतात, त्यामुळे सहजासहजी कोण त्या दृष्टिकोनात बघत नाही. पण आमचे अवतार असे झालेले असतात की चोर सारखा आणि आम्ही पण सारखेच. त्यामुळे समजा कोणीतरी तू काल कुठे होतास, तर मी इथे होतो. हे एक माझ्या दृष्टिकोनातून सेक्युरिटी म्हणून ते वापरता येतं मला. कोण असं होत नाही, पण धरून चला असं काही झालं. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, काय नव्हते. बरेच लोक घरातून कंटाळून घरात लोकांना न सांगता निघून गेलेले असायचे. आणि त्या गोष्टी जर समजा नातेवाईकांना माझ्या सर्च आउट करायचं असेल, तर आता समजा मी ओंकारेश्वरला परिक्रमा चालली, तिथल्या एका आश्रमात माझा स्टॅम्प आहे किंवा तिथे रजिस्टरमध्ये नाव आहे, तर ते तिथून आता इथून आज मी समजा आज 15 तारीखला आहे, 15 तारीखवरून ओंकारेश्वर आज मी 4 दिवसात कुठपर्यंत पोहोचलो असेल, 15 दिवसात कुठपर्यंत पोहोचलो, अंदाज घेऊन ते शोधू शकत होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. परिक्रमेचा हा एक सगळ्यात महत्वाचा हे आहे की घरात कोणालाही न सांगता बाहेर पडू नये. लहान मोठे सगळ्यांचे आशीर्वाद असेल, शुभेच्छा असतील, सगळं. जरी एखाद्याशी आपण वैर असेल किंवा एखाद्याशी बोलत नसो, एखाद्याशी आपल्याला काय पटत नसेल, तर त्याला सांगून बाहेर पडावं. असं एक परिक्रमेचं लहान मोठे कोणी असो, सगळ्यांचा होकार घेऊनच बाहेर पडावं. बरं, त्याने वरच्यावरती होकार दिला, त्याने हो म्हटलं ना, बस आहे, चालतंय, त्याला काय. पण शक्यतो करू नये, असं एक प्रघात आहे. परत तो इथे कुठे नियम लिहिलेला नाहीये, पण एक आहे असं की जेणेकरून आपल्या परिक्रमा सुलभ होते, कोणाचं मन दुखवत नाही ना आपण. आणखी काय सांगायचं आहे? खूप असं काय एका ह्याच्यात होत नसतं. ठीक, तुम्हाला जर काय विचारायचं विचारा. काय तुम्हाला जर काय विचारायचं असलं तर विचारू शकता. निश्चिंत मनाने कोणीही जो पहिला असेल, दुसऱ्याचा काय प्रश्न देत, पहिला जो परिक्रमावासी असेल ना, त्याने निश्चिंत मनाने परिक्रमा करावी. फक्त एवढं समर्पित भाव ठेवावा. मैयाला साकडच घालावं म्हणून मी माझी मैया परिक्रमा करून घे, होते परिक्रमा, काही कठीण नाही. जे काय दिवस, आणि मोजू नये कुठलंय, मी अमक्या दिवस परिक्रमा केले, इतक्या परिक्रमा केल्या, हे केलं. अध्यात्मामध्ये मोजू नये असं एक मला तरी वाटतं. कुठलीही गोष्ट मोजू नये. मी अमकं एक पारणं केली, अमकं एक हे केलं, इतके दिवस मी इतके वर्ष केले, हे थोडं ठीक आहे. व्यवहारासाठी आपण लक्षात ठेवणं किंवा काय करणं, ह्याच्यात दुसरा पण हे आहे की काय एखाद्याला प्रचिती आली. बरेच लोक विचारतात, तुम्ही मया किनारी पण असे विचारणारे लोक आहेत ना, तुम्ही 3 परिक्रमा केला, काय तुम्हाला मिळालं? आता मिळण्यासाठी जर मी परिक्रमा करत असेल तर मला इथे घरात पण बसून मिळतंय ना. मग ते आहे कसं आहे, समोरचा माणूस कसा आहे, कशाने विचारतोय, हे आपल्याला तितकं वाद घालायचं असं आपण गप्प बसतो. ठीक आहे बाबा, असं म्हणून गप्प बसतो आपण. पण असं विचारणारे किंवा आपल्याला टीज करणारे काही लोक असतात, त्याला आपण शक्यतो वाद निर्माण करायचा नाही. एक अध्यात्माचा मार्ग आहे. नाही, अध्यात्माचं विचारतो, इतके वर्ष तू अध्यात्म करतो, काय तुला मिळालं, काय नाही मिळालं, ते मिळण्यासाठी करायचं असेल तर मग काय त्याला हे नाहीये. जे मैयाला वाटतं ते आपल्याला मिळणार. आपल्या हातात काहीच नाही हो, नाही ते आपल्या हातात काहीच नाही आहे. जे मिळालं, बरेच म्हणतात ना, माझी लायकी नसताना मला एवढं मिळालं, माझी लायकी नसताना माझी परिक्रमा झाली आहे, त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे मला? माझी लायकी नाही, माझी कुवत नाही, माझं काहीच नाही, तरी असताना माझ्या 3-3, 4-4 परिक्रमा होत आहेत. मला काय अर्थ आहे? मी केले का? नाही केले, करू शकत नाही. लोक तिथले लोक आहे आम्हाला सांगतात, आम्ही मंडलेश्वरला आता राहतो ना,
अरे तुम्ही म्हटलं इथे जन्मला तेच तुमचं खूप आहे, नाही म्हणता आम्हाला, आम्ही इथे राहून आम्हाला बुद्धी होत नाही, ताकद होत नाही, किंवा आम्हाला वेळही मिळत नाही परिक्रमा करावी अशी. त्यांच्या दृष्टीने आम्ही 3-3, 4-4 परिक्रमा करतो, म्हणजे आम्ही खूप काही केलं असं म्हटलं. हे काय नाही, ते मैया करते, करवते, आम्ही करतो. नर्मदा अष्टकाने समाप्ती करूया. सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विजस्पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलोमलोग भारहारि सर्वतीर्थनायकम सुमच्चकच्छ चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलम मनस्समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभये मृकुंड सोन हर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे गतं तदेव मे भयं त्वदम्बु विक्षतं यदा मृकुंड सोनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्म जन्मवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्ष नीर तीर धीर पक्ष लक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदेर द्रुतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदेर रवीन्द्रन्द देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम विरंज विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अहो मृदम स्वनम श्रुतम महेश केश जातटे किरात सूत वाड़वेशु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारि सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमे वै सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवान् रान वै विलोकयन्ति रौरवं पुनर्भवान् रान वै विलोकयन्ति रौरवं पुनर्भवान् रान वै विलोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि मातु नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आज आपण उभयतांनी येऊन जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत. नर्मदे मैयाचे ऋणी माझे काय. नर्मदे 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 हर.